कोल्हापूर ते अक्कलकोटपर्यंत पदयात्रा काढणाऱ्या कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा संस्थेच्या वतीनं रविवारी श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप महासोहळ्याचं आयोजन केलं होतं। स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला। यावेळी अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं। स्वामी भक्त सुहास पाटील यांच्या पुढाकारातून रविवारी आंबेवाडी इथल्या श्री दत्त समर्थ सांस्कृतिक भवनात स्वामी समर्थ नामस्मरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला अक्कलकोटच्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे उपस्थित होते। कार्याध्यक्ष सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या हस्ते महेश इंगळे यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। अखंड नामजप, टाळ मृदुंगाचा निनाद अशा भक्तिरसात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी उद्योजक नितीन वाडीकर, कृपा सिंधू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती। दरम्यान सुहास पाटील यांनी महेश इंगळे यांची प्रकट मुलाखत घेतली। त्यामध्ये महेश इंगळे यांनी अक्कलकोटमधील वटवृक्ष देवस्थानाचं महात्म्य, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची शक्ती आणि भक्तीमधील सातत्य याबद्दल मार्गदर्शन केलं। स्वामींच्या नामस्मरणातून मनःशांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर जीवनात चांगले बदल घडतात, असं इंगळे यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं नियोजन नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, वेणू सुतार, यशवंत चव्हाण यांनी केलं।